तो पाहिल्याशिवाय राहत नाही, ही जाणीव रोजेदारामध्ये हा रोजा निर्माण करतो, ज्याचं नाव तकवा आहे, जो रोजांचा आत्मा आहे, रोजांचा प्राण आहे. रोजा सोडण्याची जी दुआ आहे, जी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी तमाम रोजेदार करतात, जी नुकतीच मी आपणा सर्वांसमोर ठेवली, तिचा अर्थ आहे की हे अल्लाह, तुझ्याच करता हा रोजा मी ठेवला होता आणि तुझ्याच नावानं हा सोडत आहे. तू दिलेल्या कष्टाच्या कमाईवर मी हा रोजा सोडत आहे. ही बाब खूप महत्वाची आहे. इस्लामची अशी धारणा आहे, पैगंबरांची अशी शिकवण आहे की हरामाच्या कमाईवर पोसलेल्या व्यक्तीची कुठलीही उपासना अल्लाह जवळ स्वीकृत होणार नाही. न नमाज, न रोजा, न जकात, न हज. कमाई हरामाची आहे, उपासनांना काही अर्थ नाही. कमाई कष्टाची असावी. रोजा ठेवलेला आहे, पण रोजा इफ्तार करताना, रोजा सोडताना तो अशा खाद्यपदार्थावर रोजा सोडतोय ज्या कष्टाच्या कमाईनं घेतलेल्या नाहीयेत. तो रोजा व्यर्थ आहे. तो ही भावना आज इतकी महत्वाची आहे. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. माणसं जी आहेत रुपया पैशांच्या मागे धावत आहेत. नंबर 1 काय, नंबर 2 काय, परवा करायला तयार नाहीत. हरामाचं काय, कष्टाचं काय, यात फरक करायला तयार नाहीत लोक. त्यांना हवा पैसा, मग तो कुठल्याही मार्गाने का असेना. अशा परिस्थितीमध्ये ही शिकवण खूप महत्वाची आहे की हरामाच्या कमाईवर, नंबर 2च्या कमाईवर पोसलेल्या व्यक्तीची कुठलीही उपासना अल्लाह जवळ स्वीकृत होणार नाही. रोजा जो आहे तो रोजेदाराला भुकेची, उपासमारीची जाणीव करून देतो. भूक कशाचं नाव आहे, उपासमारी कशाचं नाव आहे, ही जाणीव रोजेदारामध्ये होती. आणि त्याचबरोबर पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची एक शिकवण आहे. ते एकदा म्हटले की न्याय निवाड्याच्या दिवशी अल्लाह आपल्या दासाला म्हणेल, साक्षात अल्लाह, खुद्द अल्लाह आपल्या एका भक्ताला म्हणेल की अरे भक्ता, मी उपाशी होतो, तू साधे 2 घास अन्नाचे मला दिले नाहीस. अरे मी तहानलेला होतो, तू 1 घोट पाणी मला दिलं नाही. अरे मी आजारी होतो, तू साधं विचारायला मला आला नाहीस. हा जो दास आहे हा मोठ्या आश्चर्याने अल्लाहला विचारील की हे अल्लाह, अरे साऱ्या सजीवांच्या खाण्यापिण्याची सोय करणाऱ्या अन्नदात्या, कसं शक्य आहे की तू उपाशी असावास, कसं शक्य आहे की तू तहानलेला असावास. अरे साऱ्या रुग्णांना गुण देणाऱ्या, कसं शक्य आहे की तू आजारी असावास. त्यावेळी अल्लाह त्याला म्हणेल की अमुक एक व्यक्ती जिला तू जाणत होता ती उपाशी होती. त्या व्यक्तीला जर 2 घास अन्नाचे तू दिले असतेस, मी तुला तिथं भेटलो असतो. तो जो माणूस उपाशी तहानलेला होता त्याला जर तू पाणी दिलं असतं ग्लासभर, मी तुला तिथे भेटलो असतो. आणि तो जो तुझा शेजारी आजारी पडला होता त्याला भेटायला गेला असतास, मी तुला तिथं भेटलो असतोस. ही जाणीव जी आहे ती रोजा रोजेदारांमध्ये निर्माण करतो. रोजा स्त्रियांवरही, भगिनींवरही बंधनकारक आहे, अनिवार्य आहे. पुरुषांवरही अनिवार्य आहे. इस्लाम जो आहे मूलतः तो स्त्रिया आणि पुरुषांमध्ये भेद करत नाही. अध्यात्माच्या साऱ्या पद्धती, साऱ्या उपासनांमध्ये स्त्रियांना जी आहे ती इस्लामने आणि कुराणाने सामावून घेतलेला आहे. रोजांच्या बाबतीत कुराणामध्ये असा पण उल्लेख आहे की हा रोजा समस्त मुस्लिम बंधू भगिनींवर अनिवार्य जरी असला तरी रुग्णांवर, अशा वृद्धांवर जे रोजे ठेवू शकणार नाहीत, किंवा असे लोक जे प्रवासात आहेत जे रोजा ठेवू शकत नाहीत, अशांकरता रोजा अनिवार्य नाही.
दुखणं गेल्यावर त्यांनी वाटलं तर जे रोजे त्यांचे चुकलेले आहेत त्यांची प्रतिपूर्ती करावी. प्रवास संपल्यानंतर रमजानच्या महिन्यानंतर त्यांनी राहिलेले रोजे पूर्ण करावेत. हेही शक्य नसेल तर कुराणात असा आदेश आहे की एक रोजा जो कोणी ठेवू शकला नाही त्याच्याकरता मोबदला त्यानं हा द्यावा की कमीत कमी एका गरीबाला जीव घालावं. हा एका रोजाच्या ऐवजी मोबदला आहे जो त्यानं द्यायचा आहे. गरिबांची जाणीव, गोरगरिबांची, रंजल्या गांजलेल्यांची सेवा ही इस्लामला अपेक्षित आहे, कुराणाला अपेक्षित आहे. पुन्हा मग आपण असंही पाहतो की हे रोजे समस्त धर्तीवर साऱ्या जगामध्ये समस्त मुस्लिम बांधव एकाच वेळी ठेवतात. एकाच वेळी रोजा सुरू होतो पहाटे आणि एकाच वेळी इफ्तार होतो. त्यामुळं जे एक सामुदायिक प्रसन्नतेचं, एक आध्यात्मिक वातावरण, एक पवित्र असं वातावरण निर्माण होतं, ज्याच्यामुळं माणसाच्या आचार विचारांवर, त्याच्या चारित्र्यावर फरक पडतो. साधारणपणे रोजा जो आहे त्याच्याविषयी आपण असं म्हणू शकतो की या रोजांचा जो आत्मा आहे, जो उद्देश आहे, तो चारित्र्य संपन्नता आहे. माणसाच्या वागण्यात बदल आहे, बोलण्यात बदल आहे, चारित्र्य बदलावं. रोजा निवळ एक ट्रेडिशन नाही, निवळ एक प्रथा नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही गोष्टी खायच्या, काही गोष्टी नाही खायच्या, याचं नाव रोजा नाही. तू एक ऑफिसर आहेस, तू एक अधिकारी आहेस. रमजानच्या महिन्यामध्ये तुला रोजा आहे. रोजाच्या अवस्थेमध्ये टेबला खालून लाच घेताना तुला ही जाणीव झाली पाहिजे की अल्लाह पाहतोय. तुझे हात थरकापले पाहिजेत, तू सोडून दिलं पाहिजे हा भ्रष्टाचार. हा आहे खरं तर रोजा. तू एक व्यापारी आहेस, दांडी मारायचं सोडलं पाहिजे तू. हा रोजा आहे. हर चुकीच्या पद्धतीनं कमावणं सोडलं पाहिजे. रोजा याचं नाव आहे चारित्र्य बदलाचं नाव, चारित्र्य संवर्धनाचं नाव. असलं चारित्र्य संवर्धन, असली चारित्र्य संपन्नता असलेल्या समाजाची आज आपल्या देशाला गरज आहे. असले चारित्र्य संपन्न नागरिक, असले चारित्र्य संपन्न नेते, असले चारित्र्य संपन्न अधिकारी या देशाला लाभोत अशी प्रार्थना करूया. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम.